तर मोठ्या संख्येनं कलाकारही डोंबिवलीमध्ये सहभागी झालेले आहेत, ते देखील सहभागी घेत आहेत आणि डोंबिवलीमधल्या शोभायात्रेत फूड ब्लॉगर अमेय कदमही सहभागी झाला होता. त्याच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. डोंबिवलीची शोभायात्रा सकाळपासूनच सुरू झालेली आहे आणि डोंबिवलीकरांचं हे यंदाचं 28वं वर्ष आहे. आपल्यासोबत सगळ्यात फेमस असलेले, इंस्टाग्राम मधले फेमस असलेले आणि फूड ब्लॉगर अमेयदादा आपल्यासोबत आहे. अमेयदादा, या डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी झालाय, कसं वाटतं? एकदम मस्त वाटतंय. पहिले प्रत्येक गोष्ट सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काय जे स्पिरिट आहे ना या डोंबिवलीचं, ती मजा येते. असं वाटतं की काहीतरी नवीन चालू होणार आहे आणि आम्ही पण त्याच निमित्ताने सगळे आमची कंपनी ऑफिशियली मस्त कंपनी म्हणून चालू करतोय, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जाऊन तिकडचे मस्त लोक, मस्त खायचं, मस्त फिरायचं आणि मस्त राहायचं, हे कसं करायचंय बघायचंय. तर तू हा नववर्षाच्या निमित्ताने संकल्प सुरू केलेला आहे. येस येस. सो माझा नवी वर्षाचा हाच संकल्प आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं, तिकडच्या एकदम मस्त मस्त लोकांना शोधायचं आणि ते काय मस्त खातात, कुठे मस्त फिरतात आणि काय मस्त बोलतात हे ऐकायचं. हो. काय सांगशील या निमित्तानं सगळ्यांना, गुढीपाडव्याच्या निमित्तानं? माझं म्हणणं आहे गुढीपाडवा आहे, सगळ्यांनी मस्त राहायचंय, सगळ्यांना मस्तपैकी जगू द्या आणि माणसाची जोडणारी कंपनी आहे, त्यामुळे माणसाची जोडायला शिका. अरे वा, अरे वा, क्या बात आहे. जे अमेयदादा होते त्यांनी खरंच एक माणसासारखं राहूया असा एक संदेश या निमित्तानं दिलेला आहे आणि आपल्याशी बातचीत केलेली आहे. कॅमेरामॅन अक्षयसह मी मयुरी उंबासे, एबीपी माझा, डोंबिवली. तिकडे ठाण्यातील शोभायात्रेत बाईक रॅली, लेझिम, साहसी खेळासह अनेक कसरतींचे प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. शोभायात्रेत मुलांनी मल्लखांबांची प्रात्यक्षिकही दाखवली आहेत.